मुलांनो, आपण पाहिलं होतं फेरीचं ड्रॉइंग, ज्याला फक्त राऊंडची डिझाईन काढलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं तर इथे तुम्ही पॅटर्न डिझाईन वापरली तरीसुद्धा चालणार आहे. तर आता आपण बघूया याला कसं कलर करायचं ते. आता आपण पूर्ण पिक्चर कलर करणार आहोत. सर्वात अगोदर आपण त्याचा फेस जे आहे तर फेसला लाईट ऑरेंज कलर तुमच्याकडे असेल, जर लाईट ऑरेंज कलर नसेल तरी डार्क ऑरेंज कलरने समजा मी हलक्या हाताने कलर केला. अशा प्रकारे हलक्या हाताने कलर करून घ्या. आता फेरीचे डोळे आपण थोडेसे ब्ल्यू कलरने करूया, म्हणजे ते आपल्याला अजून छान दिसतील. त्याचप्रमाणे दुसरे बॉडी पार्ट काही आता हात आहेत, आपण त्याला लेग्स काढलेले नाही आहेत. बघा तुम्ही खाली फेरी ही आकाशात उडून येते की नाही, तर लेग्स काढायची तशी गरज नाही आहे. हाताला मी तुम्हाला सांगितलं होतं की एक रेक्टँगल काढा आणि वरती ट्रायंगल करून त्याला तिच्या हातामध्ये आपण एक स्टिक दिलेली आहे. दुसरा हात आपण असाच ठेवलेला आहे. अशा रीतीने आपण बॉडी पार्ट कलर करून झालेत. थोडंसं अजून तुम्हाला जर काही ॲडिशन करायचं असतील तर आपण तिचे गाल थोडेसे पिंक कलर त्याच्यावरती थोडासा दिला तरी थोडेसे गाल तिचे उठून येतील. अशा पद्धतीने आपण, तुम्हाला जर वाटलं तिच्या फेसमध्ये इथे माउथला रेड कलर द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता, तेही छान दिसेल. बघा, आता तिच्या जे कानातले आहे ते आपण येल्लो कलरचं करू, गोल्डन कलर साधारणतः. आणि आता तिचे केस, तर केस आपण ऑलरेडी थोडासा लाईट ब्लॅक कलर द्या, एकदम डार्क असा ब्लॅक कलर देऊ नका. आणि तुम्ही अगोदर जे हेअरस्टाईल जी केलेली आहे तिची, त्याच्या ज्या लाईन्स आहेत ह्या थोड्या डार्क करा. डार्क पेन्सिलने किंवा स्केच पेनने केल्यात तरी चालतील. अशा पद्धतीने तुम्ही तिचे केस ड्रॉ करू शकता. आता तुम्हाला ज्या लाईन्स तुम्ही ड्रॉ केल्यात त्या जर तुम्ही डार्क करत गेलात तर त्याला ॲटोमॅटिकली त्याला एक शेड येत जाईल. बघा, दिसतंय? ज्या लाईन्स आहेत त्या आपण थोड्या डार्क केल्या आणि मध्ये थोडासा लाईट कलर दिलेला आहे. त्याच्यावरती बो जो आहे तो तुम्ही हेडबँडचा बो जो आहे तो तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने केलात तरी. आता मी रेड आणि पिंक केलेला आहे. अशा पद्धतीने आपण फेस कलर करून झाला आहे. आता हा जो पार्ट आहे तिचा फ्रॉकचा जो कलर आहे, इथेही तुम्ही पॅटर्न काढू शकता किंवा सर्कल काढू शकता. नाही काढलं तरी चालेल. तर आपण त्या पद्धतीने कलर करत जाऊ. मी थोड्या वेगवेगळ्या शेड्स घेतोय. इथे पण नेकचा पार्ट आपला राहिला बॉडी कलर करायचा. आता हे जे कलर मी घेतलेत हेच कलर आपण कोणत्याही सर्कलला मध्ये मध्ये दिले तरी चालेल. त्यानंतर त्याच्याशी साधारणतः
क्रॉस आणि थोडं कॉम्बिनेशन होईल असे कलर्सच घ्यायचे आहेत आपण, की जे कलर थोडे उठून दिसतील. आता मध्ये मी काही डिझाईन केली नाही आहे, मी फक्त प्लेन कलर देतो आहे. तुम्हाला जर वाटलं की फ्रॉकवरती काही डिझाईन करावी तरी केली तरी चालेल. हेच ग्रीन कलरचे काही डॉट्स आपण बाजूला पण द्यायचे आहेत. हे डॉट्स देताना शक्यतो बाजूबाजूला एकदम कलर्स येणार नाहीत असे बघा, लांब लांब द्यायचे. तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही देऊ शकता. असं नाही आहे की सरांनी रेड दाखवला मग मला रेडच कलर करायचं आहे. आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्याला जसं आवडेल तसं आपण कलर करायचं आहे. जे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत तेच जरी वापरलेत तरी चालेल. किंवा इथे आता मी 3 कलर वापरलेत, तुम्ही फक्त 2च कलरनेच परत परत तेच रिपिटेशन्स केलं तरी चालेल. सपोज येल्लो ग्रीन येल्लो ग्रीन येल्लो ग्रीन केलं तरीसुद्धा चालेल, किंवा रेड ब्ल्यू ऑरेंज. ओके. मी एकाच वेळेला दोन्हीकडे कलर करतो आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या कलर्स करता येतील. ओके. जास्त पण एकाच कलरचे जास्तीत जास्त कलर्स पण करायचे नाहीत. आता मी हाच कलर जेव्हा बॉडीला देत होतो तेव्हा तो हलक्या हाताने दिला, ऑटोमॅटिकली त्याची शेड थोडीशी लाईट झाली. पण तोच कलर मी जेव्हा इथे फ्रॉकला देतो तेव्हा थोडासा मी प्रेस करतो आहे, कलर खालती दाबून कलर देतो आहे, त्यामुळे तो थोडा डार्क येतो आहे बघा. तसं तुम्हीसुद्धा जेव्हा आपण बॉडी कलर करतो आहे तेव्हा तो थोडासा लाईट कलर करा आणि जिथे आपल्याला डार्क शेड हवी आहे त्यावेळेला तो कलर थोडा दाबून प्रेस करा. प्रेस करून कलर करा. आता मी या 3 कलरने बरंचसं ड्रॉइंग कंप्लीट केलेलं आहे. ओके. सेम कलर जरी रिपीट केला तरी चालणार आहे. त्यामुळे तुम्ही याच्या खाली ऑरेंजच्या खाली पुन्हा येल्लो कलर घेतला तरीसुद्धा चालू शकेल. मी मुद्दाम थोडा वेगळा कलर पॅटर्नसाठी वेगळा कलर घेतलेला आहे. तुम्ही सेम येल्लो ऑरेंज किंवा लाईट ग्रीन डार्क ग्रीन अशा कॉम्बिनेशन शेड्स करत गेलात तरी चालणार आहे. तर आपल्याला याला जो काही बॅकग्राऊंड द्यायचं आहे, पंख जे काढलेले आहेत हे मी लाईट पर्पल कलरने करतोय. हे करताना जरा व्यवस्थित करा. आपण जे काही अगोदर ड्रॉइंग केलेलं आहे, कलर केलेले आहेत, शक्यतो त्याच्यावरती करू नका, नाहीतर त्याची एक वेगळी शेड तयार होते आणि मग ते जरा थोडं खराब दिसतं.
थोडंसं हळूहळू करा. तुम्ही पॅटर्न केला असेल तर पॅटर्नप्रमाणे वेगवेगळे कलर केलात तरी चालेल. ज्याप्रमाणे बटरफ्लायचे पंख असतात की नाही, बटरफ्लायसाठी आपण जसे पंख काढतो तसे काढले तरी चालतील. आता फेरीचा ड्रेस हा व्हाईट कलरचा असतो, पण आपल्याला काही ते व्हाईट कलर दिसणार नाही आहे, त्यामुळे आपण कलरफुल ड्रेस तिला दिलेला आहे. आता मला सांगा, फेरी कुठे असते रे? आकाशात ना. त्यामुळे आपल्याला मागे जो इफेक्ट करायचा आहे तो आपल्याला थोडा स्कायचा इफेक्ट द्यायचा आहे. जसं आपण प्रत्येक वेळेला पूर्ण पिक्चरसाठी देतो तसं थोडासा स्कायचा इफेक्ट द्यायचा आहे. आता आपल्याकडे राहिलं काय? स्टार. तो येलो कलरचा केला तरी चालणार आहे. किंवा गोल्डन कलर, तुमच्याकडे जो कलर आहे वेगवेगळा. काही काहींकडे सिल्वर कलर पण असेल काही काहींच्या कंपोज बॉक्समध्ये, तर तसा तोही दिला तरी चालणार आहे. ओके. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? बाजूला कोणता इफेक्ट द्यायचा आहे? स्कायचा इफेक्ट द्यायचा आहे. असं आपलं पूर्ण पिक्चर कंप्लीट झालेलं आहे आणि त्याला आपल्याला थोडासा स्कायचा शेडिंग द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण आपलं ड्रॉइंग पटापट कंप्लीट करता येईल आपल्याला. ओके. आता बघा, हा काही इफेक्ट मी पूर्ण अगदी अशा प्रकारे आपली फेरी तयार होईल. तुम्हाला जर मध्ये क्लाउड्स काढायचे असतील तर तेही तुम्ही काढू शकता. त्या ठिकाणी फक्त जरा डार्क कलर द्यायचा. ओके. अशा रीतीने आपलं ड्रॉइंग कंप्लीट झालेलं आहे. तर घरी नक्की काढून बघा.